वाढत चाललेली आहे. तर आपण जसं आम्ही अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था ही एका दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेली आहे आणि हे वास्तव आहे की लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे बेकारी आहे त्यामुळे दारिद्र्य आहे आणि त्यामुळे पुन्हा लोकसंख्या वाढतीये आणि लोकसंख्या वाढल्यामुळे ज्या काही इतर अनेक आर्थिक समस्या आहेत त्या निर्माण होत आहेत. त्याच्यावर एक मी उत्तर देतो का जे 100 टन सोनं भारतात आणलं जात होतं, मध्यंतरीच्या काळात आपण काही सोनं गहाण सुद्धा ठेवलं होतं मधल्या काळात, तरी आपली अर्थव्यवस्था सावरली. पण आता हे 100 टन सोनं आणणारे हे कशा करता आणणारे हा सुद्धा प्रश्न आहे. त्याचा वापर काय होणार आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचा वापर चांगला होतो का त्याचा गैरवापर होतो, त्याच्यावर अर्थव्यवस्थेचे त्याच्यावर काय परिणाम होतात हे त्यानंतर कळतं. आता आपण सांगू शकत नाही. मॅडम, मायक्रो फायनान्स आजची सिच्युएशन जर तुम्ही बघाल तर एक कन्झ्युमरिझम आपल्याकडे झालेलं आहे. आपण एक इम्पोर्ट ओरिएंटेड कंट्री झालेलो आहोत. प्रोडक्शन आपल्याकडे GDP जर प्रोडक्शन जे आहे ही साईड कमी झालेली. तर त्या केसमध्ये जर मायक्रो फायनान्स जर महिलांना भेटलं किंवा कोणालाही भेटलं तर वी कॅन गिव्ह मोर प्रोड्यूस टू द सोसायटी. एक्झॅक्टली आपल्याला हेच करायचं की मायक्रो फायनान्स मधून आत्ताची जी आपली आर्थिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कसं आहे की एक जण कमवतो तर त्याच्यावरती 4 जण डिपेंडंट आहेत. हेच मी मगाशी की आपल्याला प्रत्येकाला सक्षम करायचं. प्रत्येकाला म्हणजे चाइल्ड नाही, ते तर डिपेंडंट राहणारच आहे. त्यांच्याकडून आपल्याला चांगला युवक घडवायचा आहे. तर आपल्याला सक्षमीकरण करण्यासाठी जे स्मॉल हेल्प ग्रुप आहेत त्याची निर्मिती वाढवावी लागणार आहे. जे नवीन युवक युवती, मला वाटतं की त्यांच्याकडे काही नेगेटिव्ह पॉईंट ऑफ मायक्रो फायनान्सिंग आहे ते मला दिसलं असं मला वाटलं. कदाचित चुकीचं ऐकलं असेल. नाही, आपल्याला जो मायक्रो फायनान्स आहे तर तो आपल्याला चांगला करायचा आहे. इम्प्रूव्हमेंटसाठी जो आपण मॅक्झिमम स्टडी करतोय आणि त्याचे जे इम्पॅक्ट आहेत हे आपल्याला टोटली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायचे आणि पॉझिटिव्हनेसकडे आपल्याला जायचं आहे. खूप गोष्टीच्या इतिहासात जाणं बरोबर नाहीये. थोडक्यात सांगतो. 1991 मध्ये भारतात प्रथमतः आपण मायक्रो फायनान्सची संकल्पना आणली. महाराष्ट्रात सुरुवात झाली. यवतमाळ, चंद्रपूर, पुणे आणि नांदेड या 4 जिल्ह्यामध्ये. सेम प्रयोग शासनातर्फे जो चाललेला प्रयोग आहे तो मी स्वतः वैयक्तिकरित्या वाई तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात केलेला होता. बचत गट कशाला, मायक्रो फायनान्स कशासाठी, तर स्त्रियांच्या हातामध्ये फायनान्स टिकवलं जात नाही, दिलं जात नाही आपल्या संस्कृतीमुळं. जर त्यांच्या हातामध्ये फायनान्स दिलं, त्यांच्या हातात अधिकार वापरण्याची जर क्षमता दिली, कॅपॅसिटी बिल्ड केली, तर त्या चांगला बिझनेस करू शकतात. भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगलं ते खतपाणी घालू शकतात. ही संकल्पना बेसिक उद्देश आम्ही ते ठेवलेले होते. कन्सेप्ट तयार करताना, भारतासाठी कन्सेप्ट तयार करत असताना 1991 ते 95 मध्ये आपण महाराष्ट्रात ही पहिली संकल्पना राबवलेली आहे. आणि 1995 मध्ये आपले पीडी करंदीकर, बापू करंदीकर ज्यांना डिव्हिजनल कमिशनर पुण्यामध्ये होते, त्यांनी ती संकल्पना घेऊन पंतप्रधान कार्यालयामध्ये मांडली आणि देशात बचत गटाची संकल्पना लागू झालेली आहे. आज काय झालेलं आहे, तुमच्या प्रश्नाकडे बोलतो. मायक्रो फायनान्स देण्याकरता काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत? नाही 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 नाही, प्रायव्हेट बँक नंतरचा. डॉक्युमेंटेशन आपलं आतलं जे दुखणं आहे ना, ते दुखणं आपण क्युअर करू शकलो का? काही बँकांना फायनान्स देत असताना का वाईट वाटतं? मायक्रो फायनान्स मध्ये तुम्ही एका बचत गटाला किती लोन देता? 10 लाख, 25 लाख, 1 कोटी मॅक्झिमम, एवढं पण देत नाही. मात्र एखाद्या उद्योजकाला बॅलन्स शीट चुकीचं तयार केलेल्या माणसाला तुम्ही 2-2, 3-3 हजार कोटी देता. सक्षम तुम्हाला कोणाला करायचंय? महिलांना करायचंय, मासेसला करायचंय का एका व्यक्तीला करायचंय? तुमचं जे धोरण आहे, तुमची जी कन्सेप्ट आहे, तुमची जी मेहरबानी आहे ती कोणाचीकडे आहे? हा मूळ प्रश्न विचारला पाहिजे आपल्याला. दुसरं की आज मायक्रो फायनान्स मध्ये खूप प्रायव्हेट कंपन्या आलेल्या आहेत. किती टक्क्यांना तुम्हाला देतात ते?
12% देतात, 14%, 18% देतात. बजाज फायनान्स तुम्हाला व्हेकल लोन पाहिजे तर 18% देते ना. बचत गटाची संकल्पना काय होती? वर्षाला 2% व्याज घ्या, वर्षाला 2% व्याज घ्या आणि सगळे पैसे तुम्हाला नाबार्डतर्फे मिळतील. कुठल्याही बँकेतर्फे लोन घ्या तर सगळे तुम्हाला रिकवर करले जातील नाबार्डतर्फे. आजही बँक नाबार्ड तुम्हाला रिकवर करून देते ना. मधला जो गाळा आहे तो कोण खात आहे? कुठल्या बँका खातात आहे? त्या बँकाचे मालक कोण आहे? तुम्ही महाराष्ट्रामध्ये या बचत गटांच्या बँका का तयार केल्या नाहीत, ज्या मोहम्मद युनूसनं बांगलादेशमध्ये तयार केल्या? मूलभूत प्रश्न आहेत, आम्ही मांडणार आहोत. मूलभूत प्रश्न आहेत, आम्ही मांडणार आहोत आणि हे जगाच्या चव्हाट्यावर मांडणार आहोत. आम्ही पुस्तक रूपाने छापणार आहोत. आम्हाला कोणाचं क्रेडिट किंवा कोणाचं डिसक्रेडिटचा प्रश्न नाही. मूलभूत प्रश्नाकडे आम्ही जाणार आहोत. संजीव तांदोरकर सारखा एक अत्यंत उत्कृष्ट माणूस टाटा इन्स्टिट्यूट तो रिटायर झालेला, पण या गोष्टीवर जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय ना. आमच्या बरोबर महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषद आहे, रयत शिक्षण संस्था आहे, आज BA नंदा युनिव्हर्सिटी आहे. जे 16 विद्यापीठातले जे प्राध्यापक या गोष्टीसाठी काम करत होते, यांची बुद्धिमत्ता आहे ती या कॉमन मॅन करता वापरली जाणं हा आमचा महत्वाचा उद्देश आहे. निश्चितपणे त्याचं जे पुस्तक छापलं जाईल, या पुस्तकाला विरोध होणार आहे, कृपया लक्षात घ्या. याला विरोध होणार आहे. आम्ही ही मतं मांडल्यानंतर त्यासाठी आम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे पुस्तक प्रसिद्ध करणार आहोत. जास्त भाष्य करणं बरोबर नाहीये. मात्र जनसामान्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, कॉमन मॅन, सगळ्यात जास्त अचूक कोण असेल तर महिला आहे भारतामध्ये. तिचे प्रश्न मांडायला पाहिजे आणि स्पष्टपणे प्रॉपर भाषेत, अतिरेक कमी जास्ती ओव्हर मेहरबानी नाही, प्रामाणिकपणे प्रांजळपणे त्या ठिकाणी मांडणार. ही असं आहे आज महिलांचं एक्सप्लॉयटेशन जे आहे ते बचत गट करतायत, कसं करतायत केस स्टडी सहित सांगायला पाहिजे. and that we are going to do. अभिनया गायकवाड म्हणून मॅडम आहेत, मी तुम्हाला मगाशी त्याबद्दल सांगितलं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे PhD होल्डर आहेत. फर्स्ट स्कॉलरशिप त्यांनी मिळवलेली होती. त्या या विषयावर मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या महिला आणि अर्थशास्त्र काय आहे, 10वीतल्या महिला ज्या जगातलं कापड आणतायत आणि त्या ठिकाणी शिवून ब्रँडेड म्हणून त्या लोकांच्याकडून घेतलं जातं, त्याचं शिवणावर सगळी 10वीमध्ये होते. तिथलं एक्सप्लॉयटेशन कसं आहे, त्या महिला त्या अर्थव्यवस्थेमध्ये किती कॉन्ट्रीब्युट करतात वर्षाला, याच्याविषयी भाष्य करणार आहे. ह्या गोष्टी ज्या आज मीडियासमोर येत नाही, पत्रकारासमोर येत नाही किंवा आधारात येत नाही, तर आम्ही निश्चितपणे काही गोष्टी थोड्या का वेळा तर मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत.